येवल्याच्या व्यापार क्षेत्रात आज एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली। पालेभाज्या आणि फळभाज्यांची बाजारपेठ आता हायटेक झाली असून शहरातील पहिल्या भाजीपाला मॉलचा भव्य शुभारंभ परमपूज्य सद्गुरू महंत श्री रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला बेट यांच्या पावन हस्ते संपन्न झाला। यावेळी श्री सद्गुरू आत्मा मलिक माऊली संत परिवार देखील उपस्थित होता। या विशेष प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल भाऊ दराडे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मॉलला सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। आधुनिक युगात शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ग्राहकांना एकाच छताखाली स्वच्छ, ताजी आणि नैसर्गिक फळे भाज्या उपलब्ध करून देण्यासाठी हा मॉल सुरू करण्यात आलाय। मॉलचे संचालक ज्ञानेश्वर मधुकर खैरमोडे यांनी सांगितले की येवलेकरांच्या सेवेसाठी आम्ही ताज्या पालेभाज्यांसोबतच रसरशीत फळे, दूध आणि बेकरी प्रोडक्ट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत। पारेगाव रोडवरील राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स येथे हा मॉल सुरू झाला असून शुभारंभाच्या निमित्ताने शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या उपक्रमामुळे येवल्याच्या बाजारपेठेत आधुनिकतेची भर पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। यांनी जो या ठिकाणी कॉम्प्लेक्स सुरू केलेला आहे भाजीपाला मॉल आणि या ठिकाणी उपस्थित आत्मा मालिक संस्थान, सद्गुरू आत्मा मालिक संस्थांच्या वतीनं जे संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद। ताजा भाजीपाला, फळे, मिल्क प्रोडक्ट, बेकरी प्रोडक्ट्स आणि या ठिकाणी सर्वच या ठिकाणी मिळणार आहेत। भाजीपाला, फळं, त्याबरोबर काही दुग्धजन्य पदार्थ, त्यांचा एक होलसेल पण व्यवसाय आहे। हॉटेलवाल्यांना पण भाजीपाला ते पुरवत असतात आणि त्याबरोबर एक सर्वसामान्य लोकांना भाजीपाला, ताजा भाजीपाला मिळावा। कारण बाजार असतो, जसा आठवडे बाजार असतो, आठवड्यातून एक दिवस बाजार भरतो, पण ताजा भाजीपाला या ठिकाणी योग्य दरामध्ये मिळेल आणि भाजीपाला दररोज लागणारी वस्तू आहे, ताज्या स्वरूपामध्ये मिळाली तर आहाराचा जो संबंध आहे, भाजीपाला एक सात्विक आहार आहे। आता अलीकडे बऱ्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी भेसळ होत चाललेले आहे। आहार शुद्ध असावा, रोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि म्हणून त्याकरता आहारामध्ये भाजीपाला जास्त वापरला गेला पाहिजे।